आज मी एकाच भांड्यात घरचं रवाळ दाणेदार तूप काढणार आहे। जास्त भांडी नाही, जास्त पसारा देखील नाही। अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी मेहनतीमध्ये छान सुगंधित तूप तयार करूया। चला तर मग लगेचच सुरू करू। ही जी साय आहे ती जवळपास 10 ते 12 दिवसांची आहे। फ्रीजमध्ये जमा करते, मात्र तूप काढायच्या वेळेस मी अर्धा तास आधी तिला बाहेर काढून ठेवते। आता इथे एका मोठ्या कढईमध्ये मी ही साय काढून घेते। ज्या कढईमध्ये आपल्याला तूप कढवायचं आहे त्याच कढईमध्ये मी इथे साय काढून घेतली, म्हणजे एकच भांडं भरतं, जास्त भांडी भरत नाही। आता ही साय आपण थोडीशी मोकळी करून घेऊ। यामध्ये आता एक मोठी वाटी भरून आंबट दही घालते। सायमध्ये दही छान मिक्स करू। असं जर आपण तूप काढलं तर ते अगदी पारंपरिक पद्धतीने तयार होतं। मी आधी तूप बनवायची तर पहिल्या दिवसापासून त्यामध्ये दही टाकून ठेवायची आणि त्या भांड्यामध्येच साय जमा करायची, मात्र तसं तूप जे असतं ते खूप आंबट होतं आणि वास देखील येतो। आता छान दही यामध्ये मिक्स झालेली आहे। यावर झाकण ठेवून आपल्याला पूर्ण रात्रभर असंच राहू द्यायचं आहे, किंवा मग 10 ते 12 तास तरी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे। रात्रभर पूर्ण ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी झाकण काढून इथे पाहते तर छान असं वरती पाणी सुटलेलं आहे। आता हे लोणी काढण्यासाठी तयार झालेलं आहे। इथे मी हँड मिक्सरचा वापर करते, याच्यामुळे लोणी अगदी सहज निघते। तुमच्याकडे हँड मिक्सर नसेल तर रवीचा वापर केला तरी चालेल, त्याने देखील खूप छान निघते लोणी, मात्र थोडा वेळ लागतो। याने लोणी अगदी 3-4 मिनिटात तयार होते। मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तर भांडे खूप भरतात। आता याच्या साहाय्याने मी तुम्हाला लोणी काढून दाखवते। सुरुवातीला मी याचा जो स्पीड आहे तो कमीच ठेवलेला आहे। हळूहळू जी साय असते ती अगदी लोण्यासारखी तयार व्हायला लागते। यामध्ये आता आपण फ्रीजचं थंडगार असं पाणी घालू। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थंड पाणी घालायचं, म्हणजे लोणी पटकन निघते। हिवाळा असेल तर पाणी हे हलकंसं गरम करून घ्यायचं। आता साय बुडेल इतकं यामध्ये पाणी घालते। आता हँड मिक्सरचा जो स्पीड आहे तो मी फास्ट केलेला आहे। इथे फक्त मला लोणी काढण्यासाठी 3-4 मिनटं लागले। छान अशी लोणी वरती आलेले आहे। आता हँड मिक्सर आपण साईडला ठेवू। यात जे पाणी घातलं होतं ते खाली राहिलं आणि वरती छान लोणी आलं। आता आपण लोणी संपूर्ण एका साईडला करू। यात जे पाणी घातलेलं होतं ते संपूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। या ताकाचं तुम्ही कढी देखील करू शकतात। यामध्ये पाणी टाकून लोणी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे तुपाला आंबट वास देखील येणार नाही आणि तूप जास्त दिवस देखील टिकायला मदत होते। इथे लोणी स्वच्छ धुवून तयार आहे। अगदी मऊसूत आणि अजिबात आंबट वास येत नाही लोण्याला। आता यातलं मी संपूर्ण पाणी काढून घेते। लोणी बनवून तयार आहे। आता आपण याला लगेचच गॅसवर ठेवू। तूप कढवत असताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची, म्हणजे तूप अगदी रवाळ असं तयार होतं। चमच्याच्या साहाय्याने सतत आपल्याला लोणी हलवत राहायची आहे। 5 ते 6 मिनिटानंतर आता हळूहळू तूप बनायला सुरुवात होते। हलकंसं आपल्याला इथे हे लोणी लालसर दिसायला लागलं। यावेळी मात्र आपल्याला कढई सोडून कुठेच जायचं नाहीये, नाहीतर लोणी जे आहे ते तळाशी चिटकते आणि तूप आपलं खूप काळं होण्याची शक्यता असते। साईडने आता तूप सुटायला सुरुवात झाली। अजून देखील आपल्याला इथे 4 ते 5 मिनिटं जातील तूप तयार व्हायला। कढई देखील आपली अजिबात भरलेली नाहीये। तूप काढत असताना साईडला जे लागलेलं असतं ते आपल्याला कंटिन्यू काढत राहायचं आहे आणि तूप हलवत राहायचं आहे। तूप आता झालेलं जरी वाटत असलं, मात्र अजून मिनिटभरासाठी याला आपण छान उकळून घेऊ। घरभर असा सुगंध पसरतोय तुपाचा। अगदी काही मिनिटांमध्येच आपलं इथे तूप बनवून होतं। गॅसची फ्लेम मात्र इथे कमीच आहे। दिसायलाच तूप इतकं सुंदर दिसतंय, चवीला देखील तितकंच हे चविष्ट आहे। आता तूप झालं हे कसं ओळखायचं, तर यातली जी बेरी असते ते संपूर्ण तळाशी जाऊन बसते। असं ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस गॅस आपल्याला बंद करायचा आहे। यामध्ये 3-4 तुळशीची पानं घालू आणि तुपाला थोडंसं थंड होऊ देऊ। तूप मी इथे फक्त 3-4 मिनिटांसाठी गार करून घेतलं। तूप टाकण्यासाठी मी इथे एक काचीची बरणी घेतलेली आहे। काचीच्या बरणीमध्ये तूप जास्त दिवस टिकतं। यावर एक चाळणी ठेवून आपण संपूर्ण तूप इथे गाळून घेऊ। खूप गरम असताना जर तूप आपण काचीच्या बरणीमध्ये टाकलं तर बरणी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे मी इथे 3-4 मिनिटं हे तूप गार करून घेतलं। इथे 10 ते 12 दिवसाच्या सायमध्ये अर्धा किलो तूप निघालं। रोज आमच्याकडे 1.5 लिटर दूध येतं, त्याची ही साय जमवून मी इथे 10 ते 12 दिवसांमध्येच अर्धा किलो तूप काढलं। आणि इकडे ही जी बेरी निघालेली आहे यामध्ये साखर टाकून मुलांना तुम्ही खायला देखील देऊ शकतात, खूप छान लागते। बेरी देखील खूप कमी निघाली। तूप गरम असतानाच आपल्याला बरणीचं झाकण लावून टाकायचं आहे। यामुळे देखील तूप अगदी रवाळ तयार होतं।
ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही तूप कशाही पद्धतीने काढा, मात्र गरम गरम तूप जेव्हा आपण बर्नीमध्ये टाकतो त्याचं लगेच झाकण लावून टाकायचं. म्हणजे दुसऱ्या दिवशी जे तूप तयार होतं अगदी रवाळ असं टेक्स्चर त्याचं येतं. इथे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते तूप. छान असं पांढरं शुभ्र तूप इथे आपलं बनवून तयार झालं. तूप बनवण्यासाठी मला इथे जवळपास 20 ते 25 मिनटं लागले. हे जे तूप मी तुम्हाला दाखवते ते दुसऱ्या दिवशीचं आहे. अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपलं घरचं तूप बनवून तयार आहे.